हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंगमधले काही बेसिक कन्सेप्ट्स आणि फीचर समजून घेणार आहोत. आपण मागच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पाहिलं की OOP म्हणजे काय. तर OOP ही अशी एक प्रोग्रॅमिंग पद्धत आहे ज्यामध्ये प्रोग्रॅम हा ऑब्जेक्टच्या मदतीने तयार केला जातो. इन OOP ऑब्जेक्ट इज अ कलेक्शन ऑफ डाटा अँड मेंबर्स. त्यामुळे कोड समजायला सोपा, सुरक्षित आणि पुन्हा वापरता येण्यासारखा बनतो. OOPमध्ये 5 कन्सेप्ट आहेत. फर्स्ट इज क्लास, ऑब्जेक्ट, ॲब्स्ट्रॅक्शन, इनकॅप्सुलेशन, इनहेरिटन्स अँड अ पॉलिमॉर्फिझम. First is a class. Class is a template which is a set of data members and member functions. म्हणजे काय, दुसऱ्या वर्ड्समध्ये सांगायचं झालं तर क्लास हे एक ब्लू प्रिंट असतं फॉर विच अन इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्ट इज अ क्रिएटेड. म्हणजे काय, क्लास म्हणजे एक टेम्पलेट किंवा ब्लू प्रिंट स्ट्रक्चर असतं, म्हणजेच ऑब्जेक्ट तयार करण्याचा आराखडा. क्लासमध्ये 2 गोष्टी असतात. पहिलं म्हणजे डाटा मेंबर्स, म्हणजेच त्याला आपण व्हेरिएबल्स असंही म्हणतो, आणि सेकंड इज अ मेंबर फंक्शन्स म्हणजेच मेथड्स. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर समजा घर बांधायच्या वेळेस इंजिनियर्स पहिले स्ट्रक्चर तयार करतात आणि त्याच्यानंतर घर बांधलं जातं. मग आता जो काही घराचं स्ट्रक्चर बनवायची जी प्रोसेस आहे ती झाली क्लास. म्हणजेच क्लास ही फक्त माहिती ठेवतं, ती स्वतः वास्तविक ऑब्जेक्ट नसतं. आता ऑब्जेक्ट्स म्हणजे काय? ऑब्जेक्ट्स इज ए सेट ऑफ इन्स्टन्स ऑर ॲन ऑब्जेक्ट इज ॲन इन्स्टन्स ऑफ क्लास दॅट कंटेन्स रिअल व्हॅल्यू इन्स्टेड ऑफ व्हेरिएबल. म्हणजे काय, क्लासच्या आधारावरती जेव्हा रिअल ऑब्जेक्ट तयार होतो तेव्हा त्यामध्ये खरे व्हॅल्यू असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर कार नावाचा एखादा क्लास असेल तर त्याचे काही ऑब्जेक्ट्स असू शकतात, जसं की ऑडिओ, स्विफ्ट, BMW, हे सगळे वेगवेगळे टाईपचे ऑब्जेक्ट्स येतात. अजून काही उदाहरण सांगायचं झालं तर क्लासमध्ये स्टुडंट असतात आणि स्टुडंटचे नेम म्हणजे फॉर एक्झाम्पल राहुल, प्रिया, सायली एक्सेट्रा हे झाले ऑब्जेक्ट. मग जे काही सर्व स्टुडंटची माहिती असते ती कधीच सारखी नसती, पण प्रत्येक नाव, रोल नंबर आणि मार्क्स वेगवेगळे असतात. हे झाले ऑब्जेक्ट्स. सेकंड इज अ ॲब्स्ट्रॅक्शन. ॲब्स्ट्रॅक्शन इज ए प्रोसेस ऑफ आयडेंटिफाईंग द रिलिव्हंट क्वालिटीज अँड बिहेवियर्स ऑफ ॲन ऑब्जेक्ट. म्हणजे काय, जेवढी इम्पॉर्टंट माहिती आहे तेवढीच दाखवणे आणि जी इम्पॉर्टंट नाही आहे त्याला ते हाईड करण्याची प्रोसेस म्हणजे ॲब्स्ट्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल जर आपण कॉलेजमध्ये अकाउंट सेक्शनला फी भरायला गेलो तर तिथं फक्त आपल्याला आपला क्लास, आपलं नेम आणि बर्थ ऑफ डेट विचारली जाते. ऑदर आपलं ईमेल, फोन नंबर एक्सेट्रा ही माहिती हाईड केली जाते. त्याचप्रमाणे ॲब्स्ट्रॅक्शन ही अशीच प्रोसेस आहे. आपण मोबाईल वापरतो, ज्यावेळेस आपल्याला कॉल करायचा असेल त्यावेळेस आपण फक्त कॉलचं बटन दाबतो. त्याच्या आतून जे काही नेटवर्क कसं काम करतं, सिग्नल कसा जातो, प्रोसेसर कसा काय करतो, काम करतो, हे आपल्याला माहिती नसतं. आपल्याला फक्त जेवढे इम्पॉर्टंट आणि जेवढे पॉसिबल फीचर्स आहेत तेवढेच दिसतात. यालाच आपण ॲब्स्ट्रॅक्शन असं म्हणतो. नेक्स्ट इज अ इनकॅप्सुलेशन. इनकॅप्सुलेशन इज ए बाइंडिंग ऑफ डाटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन इन अ सिंगल युनिट. इनकॅप्सुलेशन मेक्स इट पॉसिबल टू सेपरेट अन ऑब्जेक्ट्स इम्प्लिमेंटेशन फ्रॉम इट्स ओरिजिनल बिहेवियर. म्हणजे काय, डाटा आणि त्याचे जे काही फंक्शन्स आहेत ते एकाच क्लासमध्ये एकत्र ठेवणे याला आपण इनकॅप्सुलेशन असं म्हणतो. आणि याच्यामुळे आपला डाटा जो आहे तो सिक्युअर आणि प्रोटेक्ट राहतो. फॉर एक्झाम्पल ज्यावेळेस आपण मेडिसिन घेतो त्याच्यामध्ये 2 कलर असतात जसे की व्हाईट आणि रेड. फॉर एक्झाम्पल ओमीची गोळी सगळ्यांनी तर पाहिलीच असेल, तर त्याच्यामध्ये 2 कलर असतात आणि त्याच्या आतमध्ये जी काही प्रोसेस होती ती आपल्याला दिसत नाही, बट बाहेरून दिसतं. त्याचप्रमाणे प्रोग्राममध्ये डाटा आणि फंक्शन एकाच क्लासमध्ये असतात, त्याला इनकॅप्सुलेशन असं म्हणतो. आणि याच्यामुळे जो काही आपला डाटा सिक्युअर राहतो, प्रोटेक्ट राहतो, ते बाहेरून कोणीच बघू शकत नाही, पण ते आतमध्ये ती प्रोसेस चाललेली असते. नेक्स्ट आहे इनहेरिटन्स. इनहेरिटन्स इज द ॲबिलिटी टू डिफाईन अ न्यू क्लास ऑर ऑब्जेक्ट दॅट इनहेरिट्स द बिहेवियर अँड फंक्शनॅलिटी ऑफ अनदर एक्झिस्टिंग क्लास. म्हणजे काय, एक क्लासचे गुणधर्म दुसऱ्या क्लासमध्ये मिळणे. फॉर एक्झाम्पल पॅरेंट्स क्लास आहे आणि एक चाइल्ड क्लास आहे, तर चाइल्ड क्लास हा त्याच्या पॅरेंट क्लासच्या प्रॉपर्टी ॲक्सेस करतो. जसे की आपले आईवडिलांच्या प्रॉपर्टी आपण ॲक्सेस करतो, त्यांच्यासारखे
त्यांचं बिहेवियर, त्यांचे डोळे, रंग ते आपल्यामध्ये येतात. म्हणजे हे झालं इनहेरिटन्सची प्रोसेस. पॅरेंट्सकडून मुलाला मिळणारे गुण जे असतात, जे काही त्यांचं बिहेवियर असतं ते इनहेरिटन्समध्ये येतं. तसंच प्रोग्रामिंगमध्ये पण असतं. जर ॲनिमलचा क्लास असेल, ॲनिमल नावाचा क्लास असेल, तर त्याच्यामध्ये डॉग, कॅट, काऊ हे मल्टिपल टाईप्सचे प्रॉपर्टी आपण वापरू शकतो. म्हणजेच नवीन क्लासला पुन्हा पुन्हा न लिहिता मेन क्लासच्या प्रॉपर्टी ॲक्सेस करणं किंवा यूज करणं, यालाच आपण काय म्हणतो, इनहेरिटन्स. आणि याच्यामुळे आपला जो काही टाईम आहे तो वाचतो, कोड रियूज करता येतो आणि कॉम्प्लेक्झिटी कमी होती. नेक्स्ट आहे पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम मीन्स डिफरंट फॉर्म ॲट द डिफरंट प्लेसेस. म्हणजे काय, एकच फंक्शन वेगवेगळ्या प्रकारे काम करू शकतं. आता पॉली म्हणजे खूप सारे आणि मॉर्फ म्हणजे रूप. मग याचा पॉलिमॉर्फिझमचा मिनिंग होतो अनेक रूपे. फॉर एक्झाम्पल, एक पर्सन बोलतोय, टीचर बोलतोय, डॉक्टर बोलतोय, पण सगळेजण स्पीक करताय, पण प्रत्येकाची बोलण्याची पद्धत वेगळी असते. ह्यालाच आपण पॉलिमॉर्फिझम असं म्हणतो. आता पॉलिमॉर्फिझमचे मेनली 2 टाईप्स पडतात. फर्स्ट इज अ कंपाइल टाईम पॉलिमॉर्फिझम अँड सेकंड इज अ रन टाईम पॉलिमॉर्फिझम. आता ह्या दोन्ही टाईप्सचं वर्किंग काय आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज पाहायचे असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तर आज आपण OOPचे बेसिक कन्सेप्ट्स पाहिले, म्हणजे जसं की क्लास, ऑब्जेक्ट, ॲब्स्ट्रॅक्शन, इनकॅप्सुलेशन, इनहेरिटन्स आणि पॉलिमॉर्फिझम समजून घेतलं. अशा छोट्या छोट्या नोट्ससाठी, कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या नोट्स आणि लेक्चरसाठी चॅनलसोबत जोडलेले राहा. थँक्यू.